महाराष्ट्र सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या खात्यावर पैसे वर्ग होत असताना ज्या महिलांनी बचत गटाचे कर्ज घेतले आहे, मात्र अडचणींमुळे हप्ते भरले नाही, अशा महिलांचे पैसे कर्ज खात्यात जमा होत असल्याने शिर्डीसह राहाता तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात नाराजीची भावना निर्माण झाली असून एकीकडे शासन कुठल्याही महिलेच्या खात्यात असलेली रक्कम न कपात करता वितरण करा असे सांगत असताना बँक आणि फायनान्सवाले ऐकायला तयार नाही, अशी तक्रार शिर्डी येथील योगिता रवींद्र सालकर यांनी केली. आपण भारत इंडसिंड बँकेकडून बचत गटातून कोरोना काळात कर्ज घेतले, भरणा करता आला नाही, मात्र आता या योजनेचे पैसे कपात होत असल्याची तक्रार योगिता सालकर यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर संपर्क केला असता पैसे प्रलंबित आहे, जमा झाले असावे असे सांगितले. माझं नाव योगिता रवींद्र सालकर. मी राहणार गणेशवाडीचे होते, शिर्डी. आणि 1920 साली 2020 साली बचत गटाचे हप्ते उचललेले होते. तर ते त्यांनी मुख्यमंत्री योजनेतून कट केलेले आहे. किती पैसे आले होते तुमच्या अकाउंटला? 3000 रुपये. सदरचे पैसे ह्या बँकेने बचत खाते वर्ग केले. किती कर्ज घेतलेलं होतं तुम्ही? आमचं 20,000. आता 3000 रुपये तुमचे जमा झाले. हो आता म्हणजे येणारे पुढचे जे हप्ते ते देखील जमा होणार आहे. हो. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी.